नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर रेवांश ब्लॉग्सवर. तर नेहमीप्रमाणे इथे रेवांश उठला होता आणि नेहमीप्रमाणे त्याची चिडचिड चालू होती आणि मी इथे सगळ्यांसाठी चहा ठेवून दिला होता. रेवांश त्याची राखण करत होता आणि चहा पाणी झाल्यावर मी इथे थोडंसं आवरसावर करून घेतलं. चहा पाण्याचे कप मी उचलून आतमध्ये नेले होते आणि नंतर मी झाडायला घेतलं. आणि याच्या बाबांनी मला काहीतरी इथे जोक मारला होता, काहीतरी कॉमेडी केली होती. तर इथे काहीतरी असं झालं होतं. तर इथे मी झाडून घेत आहे. तर मंडळी, मला ब्लॉगिंग एवढी सध्या तरी जमत नाही आहे, तर प्लीज थोडंसं सांभाळून घ्याल. काही चुकलं वगैरे असेल तर, कारण की नवीन एंट्री आहे ब्लॉगिंगमध्ये, सो प्लीज सांभाळून घ्याल. तर रविवार म्हटलं तर रविवार हा कामाचाच दिवस असतो. मी सहसा क्लिनिंग रविवारीच काढते, कारण की निवांत असते रविवारी. सो आणि रेवांशला इथे माझ्यासोबत मस्ती करायची होती. त्याला वाटत होतं आईने माझ्यासोबत खेळायला पाहिजे, तर इथे काहीतरी तो करत होता. मग काय थोडीशी मी त्याच्यासोबत मस्ती करून घेतली आणि मला होती कामाची घाई, तर थोडीशी त्याच्यासोबत मस्ती करून घेतली आणि परत कामाला लागली. झाडून घेतलं आणि रेवांशचं चालू होतं मागे पुढे करणं. काहीतरी तो बडबड करत होता माझ्यासोबत काहीतरी बडबड करत असताना काहीतरी तो मला मागत होता वाटते. आणि त्यांना ऑफिसला जायचं होतं, तर त्यांना भूक लागली होती, तर मी इथे पोहे करायला घेतले. पोह्याची पूर्वतयारी करत होती. इथे आलू, कांदा, मिरची हे चिरायला घेतलं. पोह्यामध्ये मी आलू जास्त टाकते, कारण की रेवांशला खूप आवडतात आलू. कशामध्येही पोह्यात आलू खूप आवडतात. भातामध्ये आलूची भाजी खूप आवडते. त्याला. उसळमध्ये खूप, साबुदाणा खिचडीमध्ये खूप त्याला आलू आवडतो. सो मी साबुदाणा कमी आलू जास्त टाकते, त्यामुळे त्याला खूप आवडते. तोही एन्जॉय करतो मस्त आलू. तर मी इथे आलू शिलून घेतले होते, सॉरी आलू सोलून घेतले होते आलू सोलून घेतले होते मी इथे. माफ करा मंडळी, इथे ब्लॉगिंग वेगळ्याच ट्रॅकवर जात आहे. आमची वराडी भाषा आहे ती थोडीशी. तर मी इथे कांदा वगैरे चिरायला घेतला, आलू वगैरे सोलून घेतले होते. यांची वेगळी घाई चालू होती ऑफिसला जायची. तुम्ही म्हणाल की आज कसं काय ऑफिस, तर त्यांची एक सुट्टी झाली होती, म्हणून त्यांना आज जायचं होतं. आणि इथे मी कांदा चिरून घेतला आहे आणि नंतर मग मी पोहे वगैरे करून घेतले आणि सगळ्यांना नाश्ता दिला. आणि हे दोघं बाप बेटे पहा कसे पोहे एन्जॉय करत आहे. आणि नंतर का सगळे कामं वगैरे झाल्यावर मी स्वयंपाक बनवून घेतला, त्यांचा टिफिन पॅक करून घेतला. आणि हे बघा आमच्याकडे कोण आलेलं, मणिमाऊ, नवीन पाहुणे आले होते आमच्याकडे. रेवांशला खूप मजा येत होती आणि तो म्हणत होता आई मॅव अशी बघते तो ऍक्शन करून दाखवत होता. तर इथे रेवांशला जायचं होतं खेळायला बाहेर. सो तो म्हणत होता की मला सायकल काढून पाहिजे बाहेर. तर मी इथे त्याला सायकल बाहेर काढून दिली आणि तो खेळायला गेला होता. तर मंडळी, कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमचा सपोर्ट असू द्या. थँक्स फॉर वॉचिंग.